तर कसे आहेत तुम्ही सगळेजण? आय होप की मस्तच असाल. आणि आता इथं बघूयात आपण काय करतो. इथं बघू शकतात मागं माझ्या इथं भैया आहे, त्याला तुम्ही ओळखतच असाल. आणि मम्मी तू काय करते? कांड्या. तर मम्मी इकडे करते कांड्या. तिने आता शेतातून ऊस आणलेला आहे. आणि तुम्ही मागं इथं बघू शकता, इथं गाय आपल्या ज्या की खाण्याची वाट बघत आहेत. बघू शकता आता पप्पा आले होते गावातून आणि त्यांनी आणलेलं आहे मटण. तर आपण बघणार आहोत मटणाची रेसिपी. आणि इकडे चाललेली आहे तयारी. तर हे बघू शकता इथं आहे मटण आणि आम्ही तिथं कुकरमध्ये ठेवलेला आहे कांदा परतण्यासाठी. ही रेसिपी बनवणार आहे मम्मी. तर आता मम्मी बघू शकता इथं लसूण सोलत आहे. मम्मी तिथं मटण टाकलेलं आहे परतलेल्या कांद्यामध्ये. तर आता बघू शकता इथं परतायला टाकलेलं आहे मटण. तर तिकडे ठेवलेलं आहे मटण आणि इकडं आपलं ठेवलेलं आहे दूध तापायला. मम्मीचं चाललंय तिथं काम, भैया करतोय हाय तुम्हाला. आता बघू आपण पुढं काय पुढं आपल्याला त्याच्यामध्ये आता गरम पाणी टाकायचं आहे. तर आता आपण त्यामध्ये पाणी ॲड केलंय आणि आता मटण शिजायला ठेवलेलं आहे. तर मम्मी इकडे बघा, मम्मी काय करते तू? मटण शिजायला टाकते. तर कसं आहे ना मित्रांनो, मम्मीला असती आणि ती म्हणते आम्हाला घेऊ नका व्हिडिओमध्ये. असलेला आहे भैया आणि इकडं चाललाय मम्मी कांदा कापते. कशासाठी कांदा कापते मम्मी तू? मटण करायचंय म्हणल्यावर मटणसाठीच कांदा कापेन ना, काय दुसऱ्यासाठी कापणार आहे काय? तसं नाही, पण ती आता त्याच्यामध्ये टाकायचंय का ग्रेव्हीसाठी मम्मी कापते इकडं कांदा. आणि तिने त्याच्यामध्ये लसूण सोलून घेतलेला आहे. आणि व्हिडिओ इथं कांदा. आवडल्यास लाईक करा, चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर बघू शकता आता मम्मीने इथं ग्रेव्हीसाठी केलेली आहे तयारी. तर मी तुम्हाला दाखवते ह्याच्यामध्ये काय काय आहे. तर इथं घेतलेलं आहे खोबरं, इथं घेतलेलं आहे आलं, इथं घेतलं आहे आपण लसूण आणि इथं घेतलेला आहे कांदा. आणि बघू शकता आता इथं आपलं मटण कसं उकळतंय. तर इथं मध्येच कॅमेरावर वाफ आली होती त्याची. आणि इथं आपलं आता दूध पण उकळलेलं आहे. तर आपण आता शेगडी बंद करूयात. तर आपण काल पण व्हिडिओ टाकलेला आहे चॅनलवरती आणि तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आणि तो जाऊन, जर तुम्ही पाहिलेला नसेल तर तो जाऊन नक्की पहा. आणि त्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा. मटण शिजूस तर आपण जाऊयात बाहेर आणि बघूयात बाहेर काय चाललंय. तर आता बाहेर बघितलं तर इथं 2 कुत्री झोपलेले आहेत. त्यातलं एक आपलं कुत्रं आहे आणि एक त्याच्यासोबतच असतं ते कधी पण. तर बघू शकता आता इथं कसे झोपलेले इथे आहेत आणि ह्यांना काहीच काम नसतं. ह्याचे तर लय आयुष्य हे, एकदम येऊन येणार, खाणार पिणार आणि मस्तपैकी खोटवर झोपणार. आणि ह्यांची किती मस्त लाईफ आहे. ह्यांना काय काम नाही, काय नाही, काय नाही, नुसतं झोपायचं, खायचं, पियचं आणि फिरायचं. आणि बघू शकता इथं आता ही इतकी हुशार आहे ना, पण खूप हुशार आहे. राणी इकडे बघ. तर आता आपण चाललेलो आहे शेजारी रानामध्ये. तर बघू शकता इकडं पप्पांनी केलेलं आहे पाणी चालू आणि तिकडे पप्पा आहेत रानात खाली. आणि इकडं आपण चाललेलो आहे शेजारच्या रानामध्ये. तर तिथं आहेत आंब्याची झाडे आणि आत्ताच नुकताच हिवाळा चालू झालेला आहे. पण हे आंबे बघा कसे फुटलेले आहेत एकदम. आणि ह्यांना तऊर पण लागलेला आहे असं भैया म्हणतोय, म्हणजे असेल बघूयात आपण. तर बघू शकता इथं तऊर आलेला आहे आंब्याला. आणि आत्ता फक्त हिवाळा सुरू झालेला आहे तरी पण ह्या आंब्याला तऊर आलेला आहे. आणि ह्याला खूप लवकरच आंबे येतात. आणि बघू शकता इकडं पण एकदम तुरीची शेती आहे आणि त्याला पण तुरी आलेले आहेत मस्तपैकी एकदम. आणि त्या जरासं सुकलेले आहेत, आता त्या बहुतेक पकायला लागलेले आहेत. त्यांनी मला बोलवलं आणि हे दोघंजण बघू शकता इकडं पाठीमागे चालले आहेत रानात गायांना खायला आणायला. आणि मला बोलवलं इथं घरात, कारण की मला बनवायची आहे त्या ग्रेव्हीसाठी ते कांदा आणि ते भाजायचं आहे त्याच्यामुळे. आता मी बसलेले आहे इथं कांदा परतण्यासाठी आणि परतायला टाकला आहे मी तेल टाकून थोडासा कांदा. तर मी तुम्हाला दाखवते. आता बघू शकता इथं मी परतायला टाकलेला आहे कांदा आणि आपल्याला हे पूर्ण सगळं भाजून घ्यायचं आहे. आता भाजल्यावर मी दाखवते तुम्हाला. तर जोवर आपला कांदा परतत आहे तोवर आपण बघूयात आपलं मटण शिजलंय का नाही ते. आणि तुम्ही बघू शकता इकडे आता मटणाला एकदम उकळी आलेली आहे आणि हे लगभग आता शिजतच आलेलं आहे. थोडा वेळ ठेवून आपण हे काढून घेणार आहोत. तर बघू शकता आता आपला कांदा परतायला लागलेला आहे आणि हा परतला की आपण ह्याच्यामध्ये लसूण टाकणार आहोत. तर आता आपला कांदा थोडासा परतलेला आहे आणि आपण ह्याच्यामध्ये लसूण टाकून घेऊयात. तर ह्याच्यामध्ये आता लसूण टाकून घेतलेला आहे आणि आता लसूण टाकलाय तोवर आता आपण लगेच त्यामध्ये खोबरंही टाकून घेऊयात. ह्याच्यामध्ये टाकणार आहे खोबरं.
तर आता मी खोबरं टाकून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला मस्तपैकी परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये फक्त आलं टाकायचं राहिलेलं आणि त्याच्यामध्ये मी आलंही टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण ते भाजून घेऊयात. तर आता ते भाजतच आलंय, पण तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला असा सपोर्ट करत राहा. कारण आता आम्ही नवीनच आहोत ब्लॉगिंगसाठी आणि एवढं काय जास्त बोलताही येत नाही आम्हाला. आणि आता घरचे गेलेले आहेत सगळे रानामध्ये, तर ते आल्याच्या नंतर पण मी तुम्हाला दाखवेल की ते काय करतायत किंवा काय. तर ते सगळे खत टाकत आहेत रानामध्ये आमचं, जे नवीन मका पेरलेली आहे त्याला. तर मी तुम्हाला तेही दाखवेल, पण ते उद्याच्या ब्लॉगमध्ये असेल कदाचित. आपल्याला जे ग्रेव्हीसाठी आपण सामान घेतलेलं ते सगळं भाजून घेतलेलं आहे आणि आता आपण ते मिक्सरला ग्राइंड करून घेऊयात. आता काही असं मी भाजून घेतलेलं आहे. आता ह्याला मिक्सरमधून ग्राइंड करू. तर मी आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला टाकून घेतलेलं आहे आणि आपण त्याच्यामध्ये थोडंसंच पाणी ॲड करणार आहोत, जसं की त्याला जेवढी गरज असेल तेवढी. तर मी आता थोडं पाणी ॲड करून घेतलंय. आता ह्याची पेस्ट कर. तर बघू शकता मी इथं ग्राइंड करून घेतलेली आहे पेस्ट, पण ह्याच्यात थोडीशी अजून ही जाडसर आहे आणि ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करू. तर आता माझी ग्रेव्ही रेडी झालेली आहे. तर आता आपण तिकडं कढई तापाय ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता ग्रेव्ही परतणार आहोत. तर मी तुम्हाला दाखवते. तर आपण आता तेलात ग्रेव्ही टाकलेली आहे परतण्यासाठी. तर ग्रेव्हीमध्ये टाकण्यासाठी आपण इथं मसाला घेतलेला आहे. हा कांदा लसूण आहे, हा घरचा मसाला आहे आणि हा मटन मसाला आहे. तर हे तिन्ही मसाले 2-2 चमचे आहेत. तर आपण हे ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. तर आता मसाला टाकण्याच्या आधी आपण कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. तर आता ग्रेव्ही परतलेली आहे, याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मसाला. तर आपण आता मसाला टाकून घेतलेला आहे. आता परतून घेऊयात चांगला. तर आता आपण चांगलं तेल सुटूस तर ह्याला परतून घेणार आहोत. तर आता बघू शकता इथं तेल सुटलेलं आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये मटणाचं जे पिवळं पाणी आहे ते टाकून घेणार आहोत. तर आता आपण टाकून घेतलेलं आहे इथं पाणी त्यातलं. आता ह्यामध्ये आपण मटण टाकून घेऊयात. तर इकडं मटण पण टाकून घेतलं. बघू शकता आता मटणाच्या भाजीला कशी तरी आलेली आहे. तर आता आपली भाजी रेडी झालेली आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.